मित्रांनो नमस्कार. परवा बीड जिल्ह्यामध्ये आणि खास करून परळी विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने एक अतिशय ऐतिहासिक अशी घटना घडलेली आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या हिशोबाने जे मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण तयार केलं गेलेलं आहे, त्याच्या पार्श्वभूमीवर परवाची ही घटना अतिशय महत्त्वपूर्ण आहे. परवा बीड जिल्ह्यामध्ये धनगर समाजाचे प्रमुख नेते आणि मराठा समाजाचे प्रमुख नेते असे मिळून एकत्र तिथले खासदार सोनवणे, बजरंग सोनवणे यांच्या नेतृत्वामध्ये शरद पवार साहेब, सुप्रिया सुळेजी, जयंत पाटील साहेब आणि रोहित पवारजी या सर्वांना भेटायला मुंबईला गेले होते. आणि त्या दोन्ही धनगर समाजाच्या नेत्यांनी आणि मराठा समाजाच्या नेत्यांनी एकत्रित पद्धतीने हा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला की तुम्ही आमच्यापैकी कोणत्याही समाजाला उमेदवारी द्या, आम्ही एकमेकाला साथ देऊ. म्हणजे धनगर समाजाला जर तुम्ही उमेदवारी दिली तर मराठा समाज तुम्हाला साथ देईल, आणि मराठा समाजाला जर तुम्ही उमेदवारी दिली तर धनगर समाज त्यांना साथ देईल. ही अतिशय महत्त्वाची, अतिशय ऐतिहासिक अशी ही घटना आहे. या पद्धतीने पुढाकार घेऊन धनगर आणि मराठा समाजामध्ये जो एकोपा निर्माण करण्याचा प्रयत्न या सर्व नेत्यांनी केला आहे, ते सगळे नेते अभिनंदनास पात्र आहेत. याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे की मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती किंवा त्या अनुषंगाने ज्या काही घटनाक्रम मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये घडला आणि परभणी जिल्ह्यामध्ये घडला, परंतु त्यातल्या त्यात बीड जिल्हा हा या सगळ्या गोष्टींचा केंद्र म्हणून महाराष्ट्राच्या समोर आला आणि ओबीसी आणि मराठा समाजामध्ये एक प्रकारे दुफळी निर्माण झाल्याचं चित्र मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्या पार्श्वभूमीवरती ही घटना आज घडत आहे. खरं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं होतं की आमचा धनगर समाजाच्या ST मधल्या आरक्षणाच्या मागणीला पूर्ण पाठिंबा आहे. आणि तसं ते त्यांच्या स्टेजवरती पण जाऊन आले, त्यांच्या व्यासपीठावरती जाऊन सुद्धा त्यांनी अधिकृत पाठिंबा मराठा समाजाचा धनगर समाजाच्या ST मधल्या आरक्षणाला दिला होता. त्याच्यामुळे आरक्षणाच्या दृष्टीने ज्या ज्या समाजाचे मुद्दे प्रलंबित आहेत, मागण्या प्रलंबित आहेत, त्या सर्व मागण्यांना आपण एकमेकाला साथ देत, एकमेकाला पाठिंबा देत आपण हा लढा लढूया, अशा पद्धतीची भूमिका मराठा समाजाने त्यावेळेस सुद्धा घेतली होती आणि मनोज जरांगे पाटील यांनी तर स्पष्ट रूपाने घेतली होती. त्याच्यानंतरही राजकीय स्वार्थापोटी काही लोकांनी हा मुद्दा पेटता ठेवला आणि मराठा समाजामध्ये आणि ओबीसींच्या मध्ये एक प्रकारचा वैरभाव किंवा एक दुफळी निर्माण व्हावी असा प्रयत्न राजकीय स्वार्थापोटी काही नेत्यांनी केला. आणि विशेष म्हणजे हे आहे की जेव्हा जेव्हा म्हणून ओबीसीच्या बाजूनी लढा उभा करण्याची वेळ आली तेव्हा तेव्हा फक्त आणि फक्त धनगर समाजाच्याच नेत्यांना पुढं केलं गेलं, हेही सत्य आहे. आपण थोडंसं मागं वळून ज्या ज्या नेत्यांनी म्हणून ओबीसीच्या बाजूने उपोषणं केली, लढा लढला किंवा वक्तव्य केली, त्या सगळ्या नेत्यांची जर आपण थोडंसं मागं वळून जर नावं आठवली किंवा यादी जरी केली तर आपल्याला लक्षात येईल की 100% त्याच्यामध्ये धनगर समाजाचेच नेते होते. जेव्हा की धनगर समाजाचा ओबीसी मधला लढाच नव्हता, त्यांचा लढा आहे ST मधला. त्यांना धनगर समाजाला ST मधून आरक्षण दिलं जावं अशा पद्धतीच्या मागणीचा त्यांचा लढा होता. परंतु त्याच्यासाठी न लढता ओबीसी विरुद्ध मराठा या वैरभाव उभं करण्याच्या लढ्याच्यासाठी म्हणून धनगर समाजाच्या नेत्यांना पुढं केलं गेलं. आता कुणी पुढं केलं हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही, तुम्हाला ते सगळं माहिती आहे. आणि आजपर्यंत नेहमीच तुम्ही जर बारकाव्याने पाहिलं, जे की माझंही निरीक्षण आहे, नेहमी ओबीसीच्या लढ्याच्यासाठी म्हणलं की धनगर समाजाला पुढं केलं जातं, त्यांना लढायला लावलं जातं आणि मग त्यातनं जे काही फळ बाहेर येतं त्याचे मात्र लाभार्थी इतर सगळेच असतात. आणि धनगर समाजाला नेहमीच पुढं करून त्यांना एक प्रकारे, हा शब्द आता मी वापरावा का न वापरावा मला माहीत नाही, पण एक प्रकारे त्यांना बळीचा बकरा केलं जातं. परंतु ही जी घटना आज घडलेली आहे त्याच्यामध्ये बीड जिल्ह्यातल्या ज्या धनगर समाजाच्या नेत्यांनी पुढाकार घेतला त्या सगळ्यांचं खरंच कौतुक आहे की त्यांनी परत एकदा या दोन समाजांना एकत्रित आणण्याच्या दृष्टीने एक अतिशय ऐतिहासिक आणि ठोस असं पाऊल, सकारात्मक पाऊल हे त्यांनी उचललेलं आहे. आणि मनोज जरांगे पाटील जसं नेहमी म्हणतात की गाव पातळीवरती आमचं आणि ओबीसींचं वैरच नाही आहे, कारण आम्हाला दोघांनाही एकमेकांची गरज ही सतत रोजच्या प्रपंचामध्ये पडते, रोजच्या व्यवहारामध्ये पडते. आणि त्याच्यामुळे आम्ही गाव पातळीवरती एकच आहोत. फक्त काही नेत्यांना स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजून घ्यायच्या असल्यामुळे ते सगळे नेते हे वातावरण तेवत ठेवतात आणि तीच सत्य आहे. आणि त्या सत्याला खरं करून दाखवणारी घटना
काल बीड जिल्ह्यामध्ये अतिशय पुढाकाराने घडली आणि ही घटना अतिशय महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि खास करून मराठवाड्यातल्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरेल. कारण हे दोन समाज जर एकत्र आले आणि त्यांनी एकत्रितपणाने जर पुढचा प्रवास केला तर मात्र काय होऊ शकतं याचा अंदाज ज्यांना राजकारण कळतं आणि ज्यांना राजकारणाची आकडेमोड कळते त्यांना स्पष्ट रूपाने लक्षात येईल की हा प्रवास कुठं चालू आहे. त्याच्यामुळे त्यांच्या या प्रयत्नांना शरद पवार साहेब म्हणा किंवा राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि तुतारीच्या लोकांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे. अशी संधी राजकारणामध्ये समाज सुधारणेची संधी, समाजाला एक करण्याची संधी, समज गैरसमज दूर करून, वैरभाव दूर करून परत एकदा सौहार्द प्रस्थापित करण्याची संधी ही परत परत नियती तुम्हाला देत नसते. जर नियतीने ही संधी तुम्हाला दिली असेल, या दोन्ही समाजाच्या प्रमुख नेत्यांना जर ही सद्बुद्धी दिली असेल की आपण एकत्र येऊया आणि आपल्यापैकी ज्यालाही संधी मिळेल त्याला दुसरा समाज साथ देईल, अशा पद्धतीची जर सद्बुद्धी ईश्वराने या सगळ्यांना दिली असेल तर या सद्बुद्धीला अतिशय सकारात्मक प्रतिसाद हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दिला पाहिजे आणि त्यांच्या हातामध्ये आपलं चिन्ह देऊन आणि त्यांना उमेदवारी देऊन एक सौधार्याची तुतारी वाजवण्याची संधी या महाराष्ट्राला आणि या समाजाला आपण नक्की दिली पाहिजे.